हाय हॅलो नमस्कार. इथे मी एक मोठा बटाटा घेतला आहे आणि हा अर्धा घेतला आहे. एक उपवासाची मी रेसिपी बनवते आहे. आता हा मी किसून घेते बारीक किसणीवर. हे बघा, ह्या किसणीवर मी किसून घेते. बटाटा किसून घेतला आहे बघा. आता हा बटाटा मी पाण्यात 2 वेळा धुवून घेते. स्वच्छ धुवून घेते 2-3 वेळा. हे बघा, पाणी एकदम क्लीन येईपर्यंत हे धुवून घ्यायचं. चाळणीवर काढते. आता हे 2-3 वेळा धुवून घेते. बटाट्याचा पूर्ण स्टार्च जाईपर्यंत 3 वेळा धुवून घेतले. आता हे चाळणीवर घेतले. हे पिळून आता ह्या भांड्यामध्ये काढून घेते सर्व किस. साबुदाणे घेतलेत बघा, रात्रभर भिजवलेत. आणि ही 1 वाटी भरून मी साबुदाणे घेतले होते. ते आता फुलून एवढे झाले आहेत. हे बघा, हे आता यामध्ये मिक्स करून घेते बटाट्यामध्ये. बटाटा आणि साबुदाणा एकत्र मिक्स करून घेते. अजून पुढे गोष्टी अजून पदार्थ घालायचे आहेत. काही जिन्नस घालते आहे. पूर्ण व्हिडिओ बघा प्लीज, अर्धवट सोडू नका. हात स्वच्छ धुवून हे सगळं मिक्स करून घेते. साबुदाणा आणि बटाट्याचा किस मिक्स केला आहे. आता त्यामध्ये हे बारीक चिरलेल्या मिरच्या टाकते आहे. जिरे घालून घेते 1 चमचा. उपासाला जर तुम्ही जिरं खात नसेल तर नाही घातलात, स्किप केला तरी चालेल. चवीनुसार मीठ. पुन्हा एकदा मिक्स करून घेते. अजून एक त्यामध्ये जिन्नस घालते आहे. शिंगाडा पीठ घालून घेते अर्धी वाटी. म्हणून हा शेंगदाण्याचा कूट अर्धीच वाटी. कोथिंबीर जर तुम्हाला उपासाला चालत असेल तर घालू शकता. सगळं मिक्स करून ठेवते. मी थोडीशी कोथिंबीर टाकते. आम्हाला उपासाला कोथिंबीर चालते. तुम्हाला चालत नसेल तर तुम्ही स्किप करा. आता ही मी उपासाची भजी बनवते. उपासाची भजी बनवायला आता सुरुवात करते बघा. एवढे गोळे घ्यायचे. गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढईत आता तेल गरम होत आलं आहे. छोटासा गोळा घालून बघते. तेल चांगलं तापलं आहे. चवीला खूप छान लागतात उपवासाची भजी. नक्की करून बघा. तेल जास्त पण नाही गरम करायचं, मीडियम गॅसवर बनवायचे. साबुदाणे जर आदल्या दिवशी भिजत घालू शकलात नाही, काही कारणामुळे लक्षात नसेल वगैरे, तर डायरेक्ट साबुदाणे कढईमध्ये गरम करायचे थोडे कुरकुरीत असे आणि मिक्सरमध्ये लावून त्याची पावडर तयार करायची आणि त्यामध्ये बटाटा किसून घालून मग बाकीच्या ह्या गोष्टी घालून
मग तसेही भजी बनवू शकता, झटपट होणारी तशी भजी आहेत आणि अशी पण बनवू शकता. आदल्या दिवशी साबुदाणे भिजत घालून खूप छान टेस्टी लागतात. रोज रोज साबुदाण्याचे वडे खाण्यापेक्षा कधीतरी अशी भजी खायला सुद्धा छान लागतात. काढून घेते. उपवासाची भजी कशी झाली नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट. बघा, ही बघा, खूप छान लागतात. नक्की करून बघा.